शिर्डीच्या एका शांत दुपारी मंगळमूर्ती साईबाबा द्वारकामाईच्या उंब्यावर बसले होते. अंगावर पांढरे कफनी, डोक्यावर कपाळावरचा तेजस्वी प्रकाश आणि डोळ्यात अमर प्रेम. गावातील लोक आपापल्या चिंता, दुःख आणि आनंद घेऊन त्यांच्या पायाशी येत असत. बाबा कोणाचाही धर्म, जात, पंथ पाहत नसत. जो प्रेमाने आला तो त्यांचा. अशाच एका दिवशी एक गरीब शेतकरी रडतरडत बाबांच्या चरणी पडला. बाबा, माझं सगळं संपलं. पीक नष्ट झालं, घरात खायला नाही. बायको आजारी आहे. मी काय करू? बाबा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या हाताला स्पर्श करत म्हणाले, घबरू नको. अल्ला मालक आहे. संकट येतं, पण जातही. शेतक्याच्या डोळ्यात पाणी आलं. बाबांनी त्याला काही तास द्वारकामाईत थांबायला सांगितलं. सायंकाळी एका अनोळखी व्यापाऱ्याने त्या शेतक्याला शोधलं. त्याने नुकतंच गावात पीक खरेदीचं काम सुरू केलं होतं आणि त्याला मेहनती माणसं हवी होती. शेतक्याला त्याच दिवशी काम मिळालं आणि काही दिवसात त्याच्या घराची अवस्था सुधारली. तो परत द्वारकामाईत आला आणि रडत म्हणाला, बाबा, तुम्ही देव आहात. बाबा हसले. ते हसणं इतकं प्रेमळ होतं की भक्ताचं मन विरघळून जाई. अरे बाळा, आम्ही काही केलं नाही. तुझा विश्वास कामी आला. साईबाबा शिकवत असत. श्रद्धा आणि सबुरी ही दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याचं आयुष्य कधीच अडत नाही. बाबांच्या या एका लहान कृतीने गावात चर्चा पसरली. लोक सांगू लागले, साईबाबा फक्त आशीर्वाद देत नाहीत, आयुष्य बदलतात. आणि अशी ही त्यांची अनंत कथा. जिथे भक्ताच्या मनात पीडा असते तिथे बाबांचा हात पोचतो. जिथे भक्त हाक मारतो तिथे बाबा धावत येतात. साईराम. साईराम हीच त्यांची सत्य चालणारी लीला आहे.